गेली अनेक वर्ष सूत्रसंचालनात दमदार प्रभाव निर्माण करणारे व आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांना. नमस्कार सर. नमस्कार. पुणे जिल्ह्यात ज्यांनी सूत्रसंचालन क्षेत्रात स्वतःचं नाव व कर्तृत्व सिद्ध केले ते निवेदक विठ्ठल पवार यांचे रंग सूत्रसंचालनाचे या सदरात आपलं हार्दिक स्वागत. तुम्हाला भेटून मला आनंद वाटला. तुम्हाला देखील आज या मुलाखतीच्या माध्यमातून भेटताना मला आज खूप आनंद होतोय. गेली 1.5 दशकाहून अधिक काळ तुम्ही या क्षेत्रात अपार कष्ट केले, नाव केलंत, तर ह्याच कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला यश मिळालं आहे? सूत्रसंचालन या क्षेत्रामध्ये मला यश मिळालं, तर मी या मुलाखतीच्या माध्यमातून माझ्या यशाची अशी लांबलचक व्याख्या मी या ठिकाणी सांगत बसणार नाही. तसेच माझ्या यशाचं खूप काही मोठं युनिक आहे, ते देखील या निमित्तानं मी आपल्याला सांगत बसणार नाही. परंतु मी गेली 1.5 दशकाहून अधिक काळ म्हणजे 15 वर्षाहून अधिक काळ, मी 16 वर्षाहून अधिक काळ या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्या पाठीमागं प्रयत्न आहेत, जिद्द आहे, चिकाटी आहे, सातत्यपणा आहे आणि त्या पाठीमागची असणारी सूत्रसंचालनाबद्दलची असणारी साधना, या सर्व बाबींमुळंच मला या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर यश मिळालेलं आहे. धन्यवाद सर. तुम्ही विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यात बरेच मोठमोठे मान्यवरांशी तुमचा परिचय झाला. तर या मोठ्या माणसांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मी पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं मी सूत्रसंचालन करत होतो आणि करत आहे. तर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रातले मोठी माणसं मला भेटत गेली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एक शिकायला मिळालं, पाहायला मिळालं, की प्रत्येक व्यक्तीकडं काही ना काही एक चांगला गुण असतो आणि चांगला सद्गुण असतो. तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती, ज्या व्यक्ती मोठ्या होतात त्या व्यक्तींपाठीमागं काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं. त्या व्यक्ती ज्यावेळेस यशोशिखरावरती त्यांच्या क्षेत्रामध्ये जात असतात, तर त्यांच्याकडे मला नम्रता पाहायला मिळाली. त्यांच्याकडे मला संयमीपणा पाहायला मिळाला. त्यांच्यामध्ये डोळस वृत्ती मला पाहायला मिळाली आणि कार्यामध्ये झोकून देण्याची वृत्ती अशा व्यक्तींच्यामध्ये मला पाहायला मिळाली. म्हणूनच त्या व्यक्ती यशोशिखरावरती आहेत. हे त्या व्यक्तींच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. मग सर तुम्ही शिक्षक आहात. मग सूत्रसंचालन क्षेत्राकडे तुम्ही कसे वळाला? सूत्रसंचालन क्षेत्राकडं मी कसा वळालो, तर या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगेल, की जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक त्या शाळांचं वार्षिक स्नेहसंमेलनाचं सूत्रसंचालन करीत होती आणि मी शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभाग खेड शिवापूर या ठिकाणी 2003 साली वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावरती आली आणि माझ्यावरती आल्यानंतर त्या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन आणि ती जबाबदारी मी लीलया पेलली ती माझ्या पद्धतीनं. आणि त्यानंतर मी असा विचार केला, की आपण सूत्रसंचालनामध्ये एक पुढे जाऊया. हा विचार मला 2003 साली ज्यावेळेस मी शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभागामध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होतो, त्या ठिकाणी त्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा एक चांगला मला सुखद अनुभव आणि इतरांनी देखील त्या सूत्रसंचालनाची माझं कौतुक केलं, शाबासकी दिली, प्रेरणा दिली आणि नंतर मी विचार केला, की याबद्दलचे असणारे आपले सुप्त गुण आहेत, हे मी त्यावेळेस लक्षात घेतलं आणि मी या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊया, हा त्यावेळेस मी निर्धार केला होता. मग सूत्रसंचालन क्षेत्राकडे आल्यानंतर आपणास प्रेरणा कोणी दिली? सूत्रसंचालन क्षेत्राकडं पहिल्यांदा मला प्रेरणा दिली असेल, तर ते माझे वडील स्वर्गीय मधुकांत उर्फ तात्या पवार यांनी मला प्रथमतः याची प्रेरणा दिली. त्यानंतर माझ्या आईनं मला याबद्दलची असणारी प्रेरणा आणि त्याबद्दलचं असणारं काही महत्त्वाचे जे काही विचार आहेत, त्यावेळेस मला आई-वडिलांनी ही पहिली माझ्या घरापासूनची पहिली प्रेरणा माझ्या आई-वडिलांनी, त्यानंतर माझ्या पत्नीने आणि ज्यावेळेस मी शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभागामध्ये होतो, त्यावेळेस त्या ठिकाणच्या असणाऱ्या शिक्षकांनी, तसेच त्यानंतर मी सातारा जिल्हा परिषद
खंडाळा तालुक्यामध्ये महांगरी वस्ती या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ज्यावेळेस मी त्या ठिकाणी कार्यरत होतो, त्या ठिकाणच्या असणाऱ्या शिक्षकांनी, तसेच माझे असणारे मित्रपरिवार आणि माझे करंदी ग्रामस्थांनी खऱ्या अर्थानं मला प्रेरणा आणि बळ दिलं आणि यामुळेच मी सूत्रसंचालन क्षेत्राकडं एक यशस्वी रीतीनं एक-एक पाऊल टाकत पुढे चालत राहिलो. सर, आज आम्ही विविध कार्यक्रमात जातो, त्या ठिकाणी निवेदक बोलतात. मात्र तुमचं बोलण्याची ढब वेगळी असते. मग आम्ही म्हणतो की या ठिकाणी आमचे पवार सर पाहिजे. नेमकी जादू कोणती आहे? आज अनेक जण हे सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये आज चांगल्या रीतीनं काम करतायत आणि मी या निमित्तानं आपल्याला सांगेल, की मीच सूत्रसंचालन करतो असं काही नाही. खूप चांगले निवेदक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये आज काम करतायत. मग त्यांचं देखील निवेदन अगदी सुंदर आहे आणि ते आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. हे अगदी लहानपणापासूनच असणारं हे निवेदनाचे अंग माझे तयार झाले. माझे वडील मधुकांत उर्फ तात्या पवार हे वारकरी होते, माळकरी होते. त्यांचे ग्रंथातील असणारे अभंग असतील, श्लोक असतील, सुभाषितं असतील, त्यांचे अगदी मुखोद्गत तोंडपाठ होते. ते बोलताना नेहमी या श्लोकांचा, सुभाषितांचा वापर त्यांच्या बोलण्यामध्ये ते अगदी सहजपणे करत होते आणि त्यांच्या बोलण्याचा असणारा प्रभाव हा माझ्यावरती आला आणि मी देखील प्रगट वाचन करत त्या पद्धतीनं जे काही त्या परिस्थितीला उपलब्ध सूत्रसंचालन क्षेत्राला उपलब्ध होईल ते मी करत गेलो आणि त्यानंतर या सूत्रसंचालन क्षेत्रातलं एक-एक स्किल मी शिकत गेलो. ते स्किल मी अंगीकारत करत गेलो. तुमच्या सूत्रसंचालनाच्या सुरुवातीला माध्यमे कमी होती, आज आहेत. मात्र हजारो लोकांपर्यंत आता पोहोचता येते. तर नवोदित निवेदकांनी याचा कसा फायदा करून घ्यावा? तर मी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून सांगेल, की आजचं युग हे खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचं युग आहे. आज जगामध्ये कुठे काही घटना घडली, तर आपल्याला 5 ते 10 मिनिटामध्येच ती घटना आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला क्षणार्धामध्ये कळते. तसं मी 2003 साली जर मी सूत्रसंचालन क्षेत्राकडं मी होतो, त्यावेळेची असणारी सोशल मीडियाची साधनं ही होती, परंतु ती जनसामान्यांपर्यंत, तळागाळापर्यंत पोचली नव्हती. पूर्वी अशी काही साधनं नव्हती, जी आत्ता साधनं आहेत, जे आता तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. बोलत्या जिभेल्या आपल्या बोलत्या असणाऱ्या जिभेला जर आपण हाताची सांगड घातली, तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश आणि आपली प्रसिद्धी होते. तर नवोदित सूत्रसंचालकांना मी या व्हिडिओच्याद्वारे सांगेल, की तुमच्या सूत्रसंचालनाच्या बाबतीत आवश्यक त्या ठिकाणी आणि आवश्यक त्या बाबीला तुम्ही Facebook असेल, Insta असेल, Twitter असेल, त्याच पद्धतीनं सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत, सोशल मीडियाचे जे काही भाग आहेत, त्याचा पुरेपूर वापर जर सूत्रसंचालकाने जर केला, तर त्याचे असणारं जे स्किल आहे, ते हजारो नव्हे, तर लाखो लोकांपर्यंत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचता येतं आणि ते पोचलं जातं. त्यासाठी त्या नवोदित सूत्रसंचालकानं या सोशल मीडियाचा वापर करावा. तर सर, सुरुवातीला तुम्ही कोणत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले? तुम्ही जो आता मला जो काही प्रश्न विचारला आहे, तर ती मी मगाशीच त्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच मी सांगितलं, की सन 2003 साली मी हवेली तालुक्यातील शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभागामध्ये 2003 ते 2004 या शैक्षणिक वर्षामध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि त्या ठिकाणी मी सूत्रसंचालन या क्षेत्राला जर खरी सुरुवात केली असेल, तर त्या शिवभूमी विद्यालयाच्या प्राथमिक विभागानं आयोजित केलेला वार्षिक स्नेहसंमेलन आणि खरं तर माझ्या सूत्रसंचालनाचा कार्यक्रमाचा पाया म्हणजे ते वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम आहे. तर तुमचा या कार्यक्रमाचा अनुभव कसा होता? आता त्यावेळेस जर 2003-4 साली जर विचार करायला गेलो, तर निवेदक म्हणजे काय आणि सूत्रसंचालन म्हणजे काय असतं आणि त्याची औपचारिकता नेमकी निवेदकाने कशा रीतीनं पार पाडायची असते, हे त्यावेळेचं काही ज्ञान नव्हतं, की इतर मराठी शाळेचे अर्थात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वार्षिक स्नेहसंमेलनाचं सूत्रसंचालन करत असताना एक 2-4 शेर, 2-4 डायलॉग त्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये सादर करायच्या आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळवायच्या
अशा रीतीनं ते सूत्रसंचालन होतं. आज जर मला ते सूत्रसंचालन आठवलं, तर मला लक्षात येतं, की त्यावेळेची असणारी जी काही परिस्थिती होती, त्यावेळेची असणारे त्या परिस्थितीला आणि माझ्याकडे जे असणारे ज्ञान होतं, जे काही सादरीकरणाचं असणारं कौशल्य होतं, त्या कौशल्याच्या आधारावरतीच मी ते वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निवेदनाला मी सामोरं गेलो. तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे? मी विविध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सहकार असेल, कृषी असेल, क्रीडा असेल, विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे. परंतु आपण जो मला आत्ता प्रश्न जो विचारलेला आहे, की सर्वात जास्त म्हणजे लग्न समारंभाचं सर्वाधिक या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाचं सर्वाधिक मी जास्तीत जास्त सूत्रसंचालन केलेलं आहे. तर आजचा या आपल्या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न असा आहे, की नवोदित सूत्रसंचालकांना तुम्ही काय सांगाल? या मुलाखतीच्या माध्यमातून मी या शेवटच्या प्रश्नाला मी उत्तर देईल, की यशाला शॉर्टकट नसतो. हे नवोदित सूत्रसंचालकांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात घ्यावी, की तुम्हाला आयतं आणि सहजासहजी एखादी गोष्ट जर मिळाली, तर ती गोष्ट कधीही परिपूर्ण नसते आणि त्याचं कौशल्य तुम्ही कदापिही अंगीकारू शकत नाही. हा माझा असलेला अनुभव आहे. आज अनेक नवोदित सूत्रसंचालक आज Googleवरती किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती जातात आणि सूत्रसंचालनाच्या असणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या PDF त्या डाउनलोड करतात, त्याच्या प्रिंट मारतात आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याचं सादरीकरण करत असतात. तर मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल, आपण ते न करता ते फक्त संदर्भासाठी तुमच्या माहितीसाठी घ्या, परंतु ते जसंच्या तसं आहे. मग ते जसंच्या तसं आहे, मग त्याचं त्या पद्धतीनं तुम्ही सादरीकरण करण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. आणि मी तर म्हणेल, की दुसऱ्याची नक्कल आणि दुसऱ्याची कॉपी करणारी व्यक्ती कदापिही जीवनामध्ये यशस्वी होत नाही. त्यानं स्वतःचं स्किल आणि त्या क्षेत्राचं असणारं स्किलचा पुरेपूर त्याने परिपूर्ण अभ्यास हा नवोदित सूत्रसंचालकानं केलं पाहिजे. त्यासाठी त्याने श्रवण महत्त्वाचं ऐकलं पाहिजे, भाषण त्यानं सादरीकरण केलं पाहिजे. तसेच वाचन आणि लेखन आणि संभाषण या 5 असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या क्रिया आहेत, त्याचा परिपूर्ण अभ्यास सूत्रसंचालकानं केला पाहिजे आणि त्यासाठी सूत्रसंचालनासाठी, त्या स्किलसाठी आवश्यक असणारे जे काही कौशल्य आहे, त्या कौशल्य संपादित करण्यासाठी सूत्रसंचालकाने दररोज त्या बाबतची असणाऱ्या अनुसरून पुस्तकांचं वाचन हे सूत्रसंचालकाने दररोज केलं पाहिजे. वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, आठवा, साठवा आणि ते कार्यक्रमामध्ये वठवा. हे या निमित्तानं मी सांगेल आणि तुम्ही दुसऱ्याची नक्कल आणि दुसऱ्याची कॉपी सूत्रसंचालकाने करू नये. स्वतःचं स्किल हे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न जर सूत्रसंचालकाने केला, त्याच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल आणि अखंड सातत्यपणा जर त्याच्या कामामध्ये असेल, तर निश्चितपणानं नवोदित सूत्रसंचालक देखील एक यशस्वी निवेदक होतील. धन्यवाद सर. तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. तुमचे देखील मी मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो, की तुम्ही मला या मुलाखतीसाठी बोलावलं, आमंत्रित केलं आणि तुम्ही मला सहभागी करून घेतल्याबद्दल तुमचं देखील मी मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.